नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये. मंडळी, एक अत्यंत महत्त्वाची मोठी बातमी समोर येते. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची आज घोषणा होणार आहे. 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे आणि यानंतर आचारसंहितेची अंमलबजावणी ही होण्याची शक्यता आहे. आज दुपारी 3:30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे. निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता 3:30 वाजता आहे. तर केंद्रीय निवडणूक आयोगाची ही पत्रकार परिषद असणार आहे. 8 नोव्हेंबरला छटपूजा आणि छटपूजेनंतर निवडणुकांची शक्यता आहे. तत्पूर्वी आता महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेचे 7 आमदार हे निवडून देण्यात आले आहेत. कोणते ते आमदार आणि कसे आहेत ते देखील बघूयात. भाजपकडनं 3 आमदार आहेत, शिंदेंच्या शिवसेनेकडनं 2 आहेत, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं 2 आमदार निवडून देण्यात आले आहेत. तर मंडळी, महाराष्ट्र विधान परिषदेचे एकूण 78 सदस्य आहेत. 30 सदस्य हे विधानसभा सदस्यांमार्फत निवडले गेलेले आहेत. 22 सदस्य विविध स्थानिक प्राधिकारी संस्थांच्या मार्फत निवडले गेलेले आहेत. 7 सदस्य हे पदवीधर मतदारसंघातून आहेत. 7 सदस्य हे शिक्षक मतदारसंघांमधून आहेत. या व्यतिरिक्त 12 सदस्य हे राज्यपालांद्वारे नामनियुक्त केले जातात. तर पहिल्या आहेत चित्रा वाघ. भाजपच्या फायरब्रँड नेत्या चित्रा वाघ यांना भाजपकडनं विधान परिषदेवरती पाठवण्यात आलेला आहे. तर दुसऱ्या आहेत विक्रांत पाटील. यांना देखील भाजपकडनं विधान परिषदेची संधी देण्यात आलेली आहे. तिसऱ्या आहेत बाबूसिंग महाराज राठोड. भाजपाकडनं हे पुढे गेलेले आहेत, त्यांना विधान परिषद देण्यात आलेली आहे. मंडळी, नुकत्याच झालेल्या पोहरागड या ठिकाणच्या नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर हा एक मोठा निर्णय मानला जातो आणि पोहरादेवी संस्थांच्या अंतर्गत समाजामध्ये एक मोठं बळ या माध्यमातून देण्याचा प्रयत्न भाजपने या ठिकाणी केलेला आहे. आणि आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पोहरादेवी संस्थान आणि समाजाचा एक ओटशेअर आपल्याकडे यावा या दृष्टिकोनातनं बाबूसिंग महाराज राठोड यांच्या उमेदवारीने, यांच्या आमदारकीने मोठं यश हे भाजपकडे येण्याची शक्यता वर्तवली जाते. तर पुढचे आहेत हेमंत पाटील. शिवसेना शिंदे गटाकडनं यांना ही आमदारकी मिळालेली आहे. मंडळी, नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना तिकीट नाकारण्यात आलेलं होतं आणि बाबूराव कोहळीकर यांना त्यांच्याऐवजी तिकीट देण्यात आलेलं होतं आणि त्यांच्या पत्नीला हिंगोली लोकसभा मतदारसंघामधनं तिकीट देण्यात आलेलं होतं, परंतु त्या पराभूत झाल्या होत्या. आणि यावेळेस आता शिंदे गटाकडनं हेमंत पाटील यांना ही विधान परिषद देण्यात आलेली आहे. तर पुढील आहेत डॉक्टर मनीषा कायंदे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आहेत आणि त्यांना देखील विधान परिषदेवरती संधी मिळालेली आहे. तर पुढील आहेत पंकज भुजबळ. अजित पवार राष्ट्रवादी गटाकडनं पंकज भुजबळ यांना विधान परिषद मिळालेली आहे. मंडळी, पंकज भुजबळ हे छगन भुजबळ यांचे चिरंजीव आहेत. तर सुहास कांदे आणि पंकज भुजबळ यांच्यामध्ये या मतदारसंघामध्ये, नांदगाव मतदारसंघामध्ये वर्चस्वाची लढाई ही सुरू होती. सुहास कांदे हे शिवसेना शिंदे गटाकडनं ही निवडणूक लढण्यास इच्छुक होते, तर पंकज भुजबळ हे राष्ट्रवादीकडनं होते. आता हे दोनही पक्ष युतीमध्ये असल्यामुळे पंकज भुजबळ यांना विधान परिषदेवर पाठवून सुहास कांदे यांचा नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचं तिकीट आता शिवसेनेकडनं फिक्स मानलं जात आहे. आणि त्याचबरोबर ही मोठी घडामोड सध्या नाशिक जिल्ह्यातली आहे. त्यामुळे पंकज भुजबळ जे छगन भुजबळ यांचे चिरंजीव आहेत, त्यांना राष्ट्रवादीकडनं विधान परिषदेवरती पाठवण्यात आलेलं आहे. पुढील आहेत इद्रिस इलियास नायकवडी. अजित पवार राष्ट्रवादी गटाकडनं यांना पाठवण्यात आलेलं आहे. तर सांगली जिल्ह्यामध्ये अजित पवारांची ताकद ही कमी होती, कारण सांगलीमध्ये अजित पवार गटाकडनं एक मोठी ताकद या विधानसभा निवडणुकीमध्ये उभी करण्यासाठी इद्रिस इलियास नायकवडी यांना अजित पवार गटाकडनं राष्ट्रवादीकडनं ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि ते आता विधान परिषदेचे आमदार आहेत. मंडळी, या पुढील आहेत. तर अशा पद्धतीनं हे 7 विधान परिषदेचे सदस्य सध्या यांची निवड ही झालेली आहे. आणि या निवडीमध्ये चित्रा वाघ, विक्रांत पाटील, बाबूसिंग महाराज राठोड, हेमंत पाटील, डॉक्टर मनीषा कायंदे, पंकज भुजबळ आणि इद्रिस इलियास नायकवडी हे 7 आमदार आता विधान परिषदेवरती गेलेले आहेत. तर आज ही
विधानसभा निवडणुकांची घोषणा होतीये आणि या घोषणेत आता केवळ 1 तासाचा अवधी हा राहिलेला आहे आणि ऐतिहासिक समीकरणं ह्या निवडणुकीतून समोर येणार आहेत. मनसे, वंचित आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे, महायुती, महाविकास आघाडी अशी ही निवडणुकींची समीकरणं आहेत. तर महायुतीमधनं भाजप, शिवसेना, एकनाथ शिंदे गट, राष्ट्रवादीकडनं अजित पवार यांचा गट, तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे यांचा गट आणि राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार यांचा गट अशी महायुती वर्सेस महाविकास आघाडी अशी निवडणूक ही आगामी काळात विधानसभेच्या पटलावर आपल्याला बघायला मिळणार आहे. विधानसभेची निवडणूक आपल्याला बघायला मिळणार आहे. तर 2019 साली 105 आणि 56 अशी युतीची संख्याबळ होतं. ते 2019मध्ये 56 आणि 44 असं महाविकास आघाडीचं संख्याबळ होतं. आता ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस महायुतीचं संख्याबळ हे प्रचंड वाढलेलं आहे. 105 भाजपचे, 40 एकनाथ शिंदे यांचे आणि 39 अजित पवारांचे असे 204 आमदार हे सध्या महायुतीच्या गटामध्ये आहेत. आणि सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्यानुसार 204 जागा ह्या ज्या आमदारांकडे आहे त्याच कायम राहण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यापैकीच्या ज्या 84 जागा उरणार आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाटाघाटी ही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या जागा सध्या ज्या पक्षाकडे आहेत त्या जागा तशाच कायम ठेवण्याचा अंदाज हा वर्तवला जातो आहे. इकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र मोठी उलटफेर बघायला मिळण्याची शक्यता आहे. कारण सध्या काँग्रेसचे 35, शिवसेना उद्धव ठाकरे यांचे केवळ 15 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 13 असे आमदार सध्या त्यांच्या संख्याबळात आहेत आणि 63 त्यांचे आमदार आहेत. त्यामुळे या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मोठी जागा वाटपासाठी रस्सीखेच बघायला मिळणार आहे. आता 63 आमदार आहेत आणि उर्वरित सर्व 200पेक्षा जास्त आमदारांच्या जागा वाटपामध्ये मोठा पेच यामध्ये बघायला मिळू शकतो आहे. तर मंडळी, एकूण मतदार हे 9,03,00,000 आहेत. त्यापैकी 4,93,00,000 हे पुरुष मतदार आहेत, तर 4,60,00,000 हे महिला मतदार आहेत. आता महाविकास आघाडीने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हे आणून महिलांना त्यांच्या वोटिंगसाठी आकर्षित केलेलं आहे. तर नवीन मतदार हे 18,67,000 हे निर्णायक मतदार आहेत. नवीन मतदार जे या निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आपला प्रभाव टाकू शकतात. तर दिव्यांग मतदार हे 6,02,000 आहेत. ज्येष्ठ जे 85 वर्षापेक्षा जास्त आहेत असे 12,05,000 मतदार आहेत. तर या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 1,01,86 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी 57,601 मतदान केंद्र हे ग्रामीण भागात आहेत, तर 42,582 मतदान केंद्र हे शहरी भागामध्ये आहेत. तर मंडळी, या संपूर्ण विधानसभा निवडणुकीची तयारी ही पूर्ण झालेली आहे आणि आज आता काही वेळातच घोषणा अधिकृतरित्या निवडणूक आयोग करणार असल्याची माहिती समोर येते. महाराष्ट्रात 2 किंवा 2पेक्षा जास्त टप्प्यात निवडणुका होऊ शकतात असं देखील सांगितलं जावं लागलं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जे निवडून दिलेले 7 आमदार आहेत त्याबद्दल तुमची मतं काय आहेत? कमेंटमध्ये अवश्य नोंद करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.